नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्लॉगमध्ये। तर आज का वार शनिवार आहे, आम्ही आलेलो गावाला रिसॉर्टला फिरायला। मी माझा मित्र आदित्य आणि अजून एक मित्र आहे आमचा गावचा। तर आम्ही तिकडून चाललेलो आहे गावाला, थोडेफार आहेत मित्र आमचे। तर आम्ही सर्वजण आम्ही आलो मुंबईवरनं गावाला चालू आम्ही सर्वजण। खूप थंडी आहे गावाला खूप, त्यामुळे मी उडी घातलेली, जॅकेट उडी जर्किंग घातलेले। हे बघा हे गेम मध्ये बिझी आहेत, मला असलं काही ॲड नाही गेमचं। फ्री फायर पबजी एडे झाले एडे। चला आपण जाऊया आता गावाला। आमचा मित्र आलेला आम्हाला घेण्यासाठी थांबलाय उभा, तर आमची अजून ट्रेनच निघत नाही, ना धक्का मारते। गाडीमध्ये बसलाय बाबा, जाऊया आता, ट्रेन हलल। चला पुढच्या ह्याच्यात आम्ही सर्वजण। खूप थंडी आहे गावाला खूप, त्यामुळे मी उडी घातलेली, जॅकेट उडी जर्किंग घातलेले। हे बघा हे गेम मध्ये बिझी आहेत, मला असलं काही ॲड नाही गेमचं। फ्री फायर पबजी एडे झाले एडे। तर मित्रांनो गावाला येते आता जे 2-4 मित्र होते गावचे, त्यांचा आम्हाला कॉल होता नावाला मला की बैल धुवा जायची। तर आम्ही तिथे उतरलो होतो आणि बैल धुवा गेलो होतो। मजा आली खूप तिथे, बैल धुवा गेलो तो पोहलो पण थोडा, पण व्हिडिओ नाही काढला कारण लास्ट टाइम काढला, त्यामुळे आता नाही काढला व्हिडिओ कारण खूप थंडी होती। मग आम्ही बैल धुतले आणि पोहून घेतलं, खूप मजा आली मित्रांसोबत। गाडीमध्ये बैल घेऊन गेलो होतो। मग त्या बैलांना धुतलं, ब्रश त्यांना आंघोळ घातली, त्यांना 2-3 महिने झाले आंघोळ नव्हती घातली, त्यांना घातली आंघोळ। आणि नंतर मग आम्ही पोहलो, मजा केली आम्ही, खूप मजा आली। नंतर मग घरी आलो। स्टार्ट। मोनाने मला ही स्टोरी सांगितली, मी कुणाला सांगणार नाही, मी कुणाला बोलणार नाही, तर बिंदास मला हक्क आहे मारायचा वेरायचा। जर मी तुला जी स्टोरी सांगितली, जर तू ती कोणाला सांगितली तर तुला मी बिंदास मारू शकतो ना? बिंदास। बघा मित्रांनो याने आपल्याला केले। तर मित्रांनो आपण गावाला पोहोचलेलो दुपारीच, आणि गावाला मित्रांनो खूप थंडी आहे। मित्र आताच जे हुडी होती माझ्याकडे, ती मी आताच काढून ठेवली ती जॅकेट, कारण की गावाला खूप थंडी आहे आणि त्याच्यामुळं अंग पण असं उकलतंय माझं। अंग तर पूर्ण टॅनिंग झाली फुल, म्हणजे आपण तुम्ही बघू शकता। आणि हा तर माझी वाटच बघत बसला होता दुकानामध्ये, म्हणतो का कधी येणार। पांड्या पण होता, पण पांड्या शेतावर गेला कारण की त्यांचं शेतावर भात कापायचं चालू आहे, त्यामुळं। बाकी हा आहे इथं थांबला होता माझी वाट बघत, तर भेटलो आता। सध्या मला पण भूक लागली होती आणि आज एकादश होती, माझ्या ध्यानातच नाही। मी सकाळी येताना ट्रेनमध्ये नाश्ता केला, आणि नंतर जेव्हा इकडे आलो तेव्हा कोणतरी म्हणलं की आज एकादश आहे। तर मित्रांनो काय फायदा झाला, मग त्यामुळे सोड मला, जाऊन दे, मला पण भूक लागली होती खूप। तर मग मी जेवण घेतलं आणि आता घरी आलो, घरी पण जेवण घेतले। जेवण तर नव्हतंच, जे उपासाचा फराळ होता तोच फराळ मी खाला, त्याच्यामध्ये भागलं माझं पोट। चला आता बघूया काहीतरी करूया, त्याशिवाय गावाची पण आठवण येते। तर आज आलो आपण, उद्या परत जायचंय, उद्या रिसॉर्टला जाऊन सरळ मुंबईला जायचं आपल्याला, कारण की मी आलो इथे फक्त 2 दिवसासाठी आलेले। खरं म्हणलं तर 1 दिवसासाठी येणार होतो परवा, पण आज मित्र येत होते म्हणून मित्रांसोबत मी आलो गावाला। तर परत जायचं, उद्या रिसॉर्टला जायचं सकाळी। उद्या पण उद्याचा आपला जो व्हिडिओ असेल तो पण तुम्ही नक्की बघा, त्याच्यामध्ये खूप तुम्हाला मजा येईल। आणि गावाला आला आता थोडं बसलेलं, आता कोण इथं मित्र नाहीत, बाकीचे मित्र सर्व गेलेले आहेत शेतावर काम। आता भात जोडणीचं काम चालू आहे, कारण की थोडं ह्या वर्षी तरी थोडं लेटच झालं, कारण पाऊस पडत होता त्यामुळं।
आमचं पण आज भात कापून जोडून सर्व होईल, आज कम्प्लीट होईल आमचं पण. मग उद्या काय मोठा भाऊ आला तर येईल रिसॉर्टला, नाहीतर मी तर जाणारच आहे उद्या, कारण की उद्या जाऊन रिसॉर्टला जाऊन तिथनं मी सरळ मुंबईला जाणार आहे, कारण की माझं कॉलेज आहे परवापासून. त्यामुळं बाकी काही नाही. आता थोडं बरं वाटतंय, म्हणजे थोडं गावामध्ये मला जेव्हा मी मुंबईला गेलो होतो मला करमत नव्हतं, पण आता गावाला आलं थोडं बरं वाटतंय मला. हा बघा विचारात पडलाय. यांचा मी काल त्यांना सांगितलं काल की मी येणार आहे म्हणून गावाला, तर काल मला दिवसभर यांचा कॉल येत होता, दिवसभर. तो पांड्यासारखा कॉलवर कॉल करत होता मला एवढा. आणि मित्रांनो, तुषार पण माझ्यासोबत आज येणार होता, पण त्याची आज एक्झाम होती, म्हणजे तो लास्ट इयरला आहे, तर लास्ट इयरचा आज त्याचा लास्ट पेपर होता फर्स्ट सेमचा, त्यामुळे त्याला यायला भेटलं नाही. पण तो उद्या उद्या सकाळी डायरेक्टली त्या रिसॉर्टला येणार आहे आणि आम्ही इकडनं जाणार आहे, तर आम्ही तिथं दाखवेल तुम्हाला पण मज्जा काय असते ती. आम्ही ज्या रिसॉर्टला जाणार त्या रिसॉर्टचं नाव आहे वेट एन्जॉय, फेमस आहे ते, खूप मोठे आहे, तुम्ही पण नक्की या. सध्या आम्ही जाऊन येतो, हा विकास पण आला तरी येईल आणि पांड्या पण. मी तर जाणार आहे नक्की मित्रांनो, कारण की एक दिवस सुट्टी काढून आलेले, त्यामुळे आपल्याला जावंच लागेल, यांच्या भरोश्यावर नाही बसायचं. मग आपण उद्या तुषार पण येईल आणि खूप सारे मैत्रिणी येतील आपल्या, पण आपल्या मैत्रिणी नाही पाहिजे, आपण फक्त आपल्या मित्रांसाठी, तर आपण फक्त मित्रांना भेटायचं आपल्या. ठीक आहे, चला उद्या तुषारला भेटूया, आणि 2-4 मित्र आहेत बाकीचे पण, त्यांना पण भेटूया उद्या आपण, आणि त्यांच्यासोबतच आपलं एन्जॉय करूया आपली रिसॉर्ट. चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, जो येणार आहे आपला रिसॉर्टचा. आपण तिकडे जाणार आहोत उद्या मित्रांसोबत, तो फुल एन्जॉय करूया, तुम्हाला पण दाखवेल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.